भूमिपुत्रांचा संताप अनावर. दिबा पाटील यांच्या नावाचा निर्णय अजून किती दिवस लांबणार? 12.5% जमिनीचा ऐतिहासिक लढा, हजारो प्रकल्पग्रस्तांचा त्याग, तरीही विमानतळाच्या नावावर सरकारचा विलंब का? हे लागलेले ग्रहण कधी सुटणार की जनता सरकारच्या छाताळावर बसून सोडविणार? नमस्कार, आपण पाहत आहात वेद विकासाचा 24 तास घडामोडी. मी सुनील पाटील. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो केवळ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा विषय नाही. हा विषय आहे भूमिपुत्रांच्या स्वाभिमानाचा, त्यांच्या त्यागाचा आणि न्यायाचा. आज पुन्हा एकदा मुसळधार पावसात हजारो भूमिपुत्र, शेतकरी, प्रकल्पग्रस्त आणि लोकनेते दिबा पाटील यांचे अनुयायी पनवेलहून विधान भवनाच्या दिशेने निघाले. पोलिसांनी परवानगी नसल्याचे कारण देत अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले. पाऊस कोसळत होता, पोलिसांची कारवाई सुरू होती, पण भूमिपुत्रांचा निर्धार मात्र तासभरही ढळला नाही. त्यांच्या हातात झेंडे होते, बॅनर होते, पण मनात एकच आवाज होता, लोकनेते दिबा पाटील यांचेच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्या. मित्रांनो, हा संघर्ष आजचा नाही, हा अनेक दशकांपासून सुरू झालेला न्यायाचा लढा आहे. 13 जानेवारी 1926 रोजी उरण तालुक्यातील जासई येथे जन्मलेले लोकनेते दिबा पाटील हे केवळ राजकारणी नव्हते, तर भूमिपुत्रांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारे लढवय्ये नेते होते. संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, सीमा आंदोलन, शेतकरी चळवळ आणि प्रकल्पग्रस्तांच्या संघर्षात त्यांनी आयुष्यभर अग्रभागी राहून नेतृत्व या ठिकाणी स्वीकारले आपण पाहिलं असेल. 1970 मध्ये सिडकोने नवी मुंबई उभारण्यासाठी 97 गावांतील हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. त्यावेळी सरकारसमोर भूमिपुत्रांचा आवाज बुलंद करणारे दिबा पाटील होते. त्या संघर्षात 5 शेतकरी हुतात्मा झाले, अनेक जण जखमी झाले, पण दिबा पाटील झुकले नाहीत. अखेर सरकारला निर्णय बदलावा लागला आणि प्रकल्पग्रस्तांना 12.5% विकसित जमीन परत देण्याचा ऐतिहासिक निर्णय हा मात्र सरकारला त्यावेळी घ्यावा लागला. आज हजारो कुटुंबे आर्थिकदृष्ट्या सक्षम असतील तर त्यामागे दिबा पाटील यांच्या संघर्षाचा सिंहाचा वाटा आहे. म्हणूनच भूमिपुत्रांसाठी दिबा पाटील हे केवळ एक नाव नाही, तर त्यात संघर्ष आणि स्वाभिमानाचे प्रतीक या ठिकाणी मानले जाते. इतकी मोठी राजकीय कारकीर्द असूनही त्यांनी स्वतःसाठी संपत्ती जमवली नाही. स्वतःचे आलिशान घर नव्हते. लोकांनी वर्गणी गोळा करून त्यांना 4 चाकी भेट दिली होती, कारण हा नेता स्वतःसाठी नव्हे तर जनतेसाठी जगला. वयाच्या 97व्या वर्षी ही अँब्युलन्स मधून आंदोलनात सहभागी झाले आणि शेवटच्या श्वासापर्यंत भूमिपुत्रासाठी लढणारे एकमेव नेते मात्र दिबा पाटील. 24 जून 2013 रोजी पनवेल येथील राहत्या घरी लोकनेते दिबा पाटील यांचे वयाच्या 87व्या वर्षी निधन झाले. मात्र त्यांचा अंत झाला, पण त्यांनी पेटवलेली संघर्षाची मशाल विझली नाही. आजही हजारो भूमिपुत्र त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत न्यायासाठी रस्त्यावर उतरताना आज आपण पाहत आहोत. आज ज्या जमिनीवर नवी मुंबई उभी आहे, त्या जमिनीवर जेएनपीटी उभी आहे, आणि ज्या जमिनीवर आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभा आहे, त्या जमिनीसाठी संघर्ष करणाऱ्या लोकनेत्याच्याच नावानेच हा विमानतळ ओळखला जावा, अशी भूमिपुत्रांची मागणी या ठिकाणी आजही आग्रही धरत आहे. विशेष म्हणजे आज विमानतळ उभा राहिला, चाचणी उड्डाणे यशस्वी झाली, विमानतळाच्या फेऱ्याही सुरू झाल्या, विमानतळ सुरू होण्याच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला, पण नावाचा पत्ता मात्र अद्याप नाही. ज्या लोकनेत्याने या भूमीच्या हक्कासाठी आयुष्यभर संघर्ष केला, त्या लोकनेते दिबा पाटील यांच्या नावाचा अंतिम निर्णय अजूनही प्रलंबित आहे. हा विलंब नेमका कशासाठी? भूमिपुत्रांच्या भावनांचा सन्मान करण्यासाठी सरकार अजून कोणत्या दिवसाची वाट पाहत आहे हे मात्र पाहणं तेवढंच गरजेचं आहे. राज्य सरकारने दिबा पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की विमानतळाच्या नामकरणाचा निर्णय हा सरकारच्या धोरणाचा विषय आहे. म्हणजेच आता निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार हा मात्र सरकारला आहे. मग प्रश्न असा आहे, प्रस्ताव गेला, न्यायालयाने भूमिका स्पष्ट केली, मग अंतिम निर्णय अजून का नाही? आज पुन्हा हजारो भूमिपुत्र रस्त्यावर उतरले. संवादाऐवजी धरपकड झाली. प्रश्न सोडवण्याऐवजी आंदोलन रोखण्याचा प्रयत्न झाला. लोकशाहीत आंदोलन दडपून प्रश्न संपत नाहीत, उलट ते अधिक तीव्र होतात. लोकांना आता आश्वासन नको आहे, अंतिम निर्णय या ठिकाणी हवा आहे. कारण ही मागणी कोणत्याही पक्षाविरोधात नाही. ही मागणी आहे भूमिपुत्रांच्या त्यागाचा सन्मान करण्याची. ज्या लोकांनी विकासासाठी आपल्या जमिनी संपादित केल्या, ज्यांच्या संघर्षातून 12.5% विकसित जमिनीचा ऐतिहासिक विजय मिळाला, त्या लोकांच्या नेत्याचा न्याय देण्याची वेळ आज या ठिकाणी येऊन ठेपलेली आहे. आज सरकारे बदलली, मुख्यमंत्री बदलले, मंत्री बदलले, सत्ता बदलली, पण भूमिपुत्रांची मागणी बदलली नाही. आजही त्यांची एकच मागणी आहे, आश्वासन नको, विलंब नको, अंतिम निर्णय हवा. सरकारने हा प्रश्न जितका लांबवला तितकाच भूमिपुत्रांचा संताप वाढत जाईल. आज पावसात हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. उद्या हा आवाज आणखी मोठा झाला तर त्याची जबाबदारी कोणाची? हा प्रश्न मात्र या ठिकाणी उपस्थित होईल. आता निर्णय सरकारच्या हातात आहे. भूमिपुत्रांच्या त्यागाचा सन्मान करून लोकनेते दिबा पाटील यांचे नाव विमानतळाला देऊन हा प्रश्न कायमचा निकाली काढायचा की हा संघर्ष आणखी लांबवायचा, याचे उत्तर आता सरकारला या ठिकाणी द्यावे लागणार आहे. तर आपण पाहतात आज अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पनवेलहून विधान भवनामध्ये जो मोर्चा निघाला होता, जो आंदोलन निघाले होते, आणि त्या आंदोलनाला या कार्यकर्त्यांना, या नेत्यांना, भूमिपुत्रांना या ठिकाणी अडवण्यात आलं. मात्र आता शेवटची फेरी या ठिकाणी येणार आहे की आपल्या लोकनेते दिबा पाटील यांचे नाव या विमानतळाला लागावे, अशी आग्रही भूमिका आजही होताना दिसत आहे. तर आपण आमच्या चॅनल जर नवीन असाल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत